पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, हास्य गीतांची दंगल घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आजच्या चर्चासत्राचा विषय आहे वेळेचं व्यवस्थापन. चला बघूया या चर्चेतून आज काहीतरी निष्पन्न होतंय का ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या टॉक शो मध्ये, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात मेकअप मनच्या जीवावर करिअर चालणारे मान्यवर आपण इथे बोलवतो. आजही असाच एक वेगळं कॅरेक्टर पकडून पण तेच ते बोरिंग अभिनय करणारे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत आणि आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत. आणि स्वागत करणार आहोत माझ्या झक्कास अशा रॅपने. तर बूम चिकी चिकी, बूम चिकी चिकी, बूम चिकी चिकी, नवा कोरा रॅप घेऊन आली रसिकी. बूम चिकी चिकी, बूम चिकी चिकी. टाइम इज मनी, ऐकतोयस ना हनी? टाइम इज मनी, ऐकतोयस ना हनी? इट्स नॉट फनी, नवरा माझा सनी. चिकी चिकी. घड्याळाचा काटा बोलत नाही खोटा, घड्याळाचा काटा बोलत नाही खोटा, तू काय करोटा लेखक सचिन मोठा. चिकी चिकी. टाइम कम है मामा, टाइम कम है मामा, करो फटाफट कामा, कमाओ तुम नामा सचिन गोस्वामा. चिकी चिकी. लोक असतात जळकी, लोक असतात जळकी, फिरले त्यांची टाळकी, छत्री आहे गळकी, छत्री आहे गळकी, गळकी 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 गळकी. जबरदस्त. अंगावर हार्ड रोमांस आला माहिती. हुश्शा मोरे. एक एक वाक्य माझं मुका घेण्यासारखं होतं. मोरे डुशुम. उई मा. याच्यात कुठलं वाक्य मुका घेण्यासारखं होतं? काय प्रकार आहे मला सांगा, हा काय प्रकार होता? सर मी खूप दिवसांनी हा रॅप केलाय सर. कसा वाटला तुम्हाला? हा रॅप काल रात्रभर जागून केलाय सर. हे बघा. मग आज रात्रभर जागून तो फाडून टाका आणि उद्या रात्रभर जागून तो जाळून टाका आणि त्याची राख आपल्या देशातल्या प्रत्येक गटारात सोडा. नामो निशान मिटवून टाका त्याचं. उद्या चुकून उत्खननात हे कागद सापडले तर येणारी पिढी बोलेल आपले पूर्वज दळभद्री होते. नको हा रॅप, नको. एवढा वाईट होता सर? नॉट एट ऑल. बद्रक क्या जाने अंदर का स्वाद. बापाने ठेवला बद्रक. बद्रक क्या जाने अंदर का स्वाद. बद्रक क्या जाने अंदर का. काय चुकीचं वाक्य आहे. खरं वाक्य काय आहे? अद्रक क्या जाने बंदर क्या जाने अद्रक का स्वाद. पाहिलं सर, तुम्ही पण चुकलात ना. मोरे मोरे तुम्ही काही म्हणा, बद्रक म्हणा, अद्रक म्हणा, मला खूप आवडतं. ओ श्रावण सुटला. अरे श्रावण नाही सुटलाय, वळू तू सुटलाय. वळूवरनं मला आठवलं, आपण लगेचच आपल्या आजच्या कार्यक्रमाकडे वळू. तर मंडई आजचा आपला विषय आहे वेळेचा सदुपयोग आणि कामाचे नियोजन. आणि यासाठी मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत मॅनेजमेंट गुरु मिस्टर पृथ्वी
नमस्कार. सर हा नमस्कार नमस्कार. कसे आहात सगळे? नाही प्रेक्षक गंभीर आहेत. प्रेक्षक गंभीर आहेत. हरकत नाही, तरीही चर्चेला मजा येणार आहे. हरकत नाही. चर्चेकडे वळूयात. आजचा आपला जो हा. येस सर येस सर. वा वा. आहे ना प्रेक्षक चाणाक्ष प्रेक्षक आहेत. आहे. चर्चा सुरू होण्याआधी त्यांना प्रश्न पडलेले आहेत. उत्तम, फार फार उत्तम. विचारा ना विचारा. हा सर, म्हणजे आजचा जो आपला विषय येस सर. त्याच्यावर मला एक प्रश्न पडलाय ते विचारतो. विचारा सर. केल्याचा दुरुपयोग ना मामाचा निमोनिया. काय विषय आहे आपला? केल्याचा दुरुपयोग आणि मामाचा निमोनिया. नाही सर, नाही नाही नाही. तुम्ही लांबून वाचताय म्हणून कदाचित चुकीचं हो, वाचताय. हो. जवळून वाचा सर, प्लीज जवळ. जवळ या जवळ या. असं नाही, जवळ नीट वाचा. हा सॉरी, जरा चुकले. एक्झॅक्टली. केल्याचा दुरुपयोग आणि मामाचा निंबू सरबत. ओय ओय, नाही. जवळ एवढं चुकाल? हा, मामाच्या नियोजनाचा मामाचा निंबू सरबत केला? अच्छा आहे ना ते. तसं नाहीये, ते वेगळं लिहिलंय सर. बघा ना काय लिहिलंय. काय? वेळेचा सदुपयोग आणि कामाचे नियोजन असं लिहिलंय. अच्छा एवढे? हे हे लिहिलेलं खटकतंय तुम्हाला? आणि तुम्ही जे बोलताय ते नाही खटकत आहे? नाही. सर प्लीज बसा, प्लीज बसा, बस, प्लीज बस, बसा. बरं ठीक आहे, असं समजू की तुम्ही जे म्हणताय ते तुम्हाला खटकत नाही आणि तोच विषय आहे की केळ्याचा दुरुपयोग. काय विषय आहे? आता आपण केळं या विषयावर नको बोलूया. आपला जो मेन विषय आहे, प्रमुख विषय जो आहे त्याच्याबद्दल बोलूया. हो. आजचा जो विषय आहे वेळेचा सदुपयोग. आता वेळेचा सदुपयोग म्हणजे काय? काय वेळेचा सदुपयोग म्हणजे वेळेचा योग्य उपयोग. वेळ ही अत्यंत महत्वाची, जगातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एखाद्याचे पैसे बुडवा पण एखाद्याची वेळ बुडवू नका असं म्हणतात. ते उगाच नाही म्हणत. एक मी लिहिलेलं सुंदर वाक्य सांगतो तुम्हाला. बऱ्याच जणांना ते फार आवडतं. नीट शांतपणे ऐका. सांगा सर सांग. फार महत्वाचं वाक्य आहे. आयुष्यात खूप पुढे घेऊन जाऊ शकतं तुम्हाला. वेळेवर वेळेची किंमत नाही कळली तर वेळ निघून जाते. नाही आवडलं. मला नाही आवडलं. नाही आवडलं? नाही आवडलं. तुम्हाला विचारलं होतं का मी आवडले का नाही आवडले? नाही नाही सांगितलं हो. नाही, अरे हो, पण मी विचारलंच नाही तर नका ना सांगू. नाही मी तसं कोणाच्या बापालाच घाबरत नाही ना. हो, पण गरजच नाही त्याची. आता विषय तो नाहीच आहे की आपण कोणाच्या बापाला घाबरतो आणि कोणाच्या बापाला घाबरत नाही. हा विषयच नाहीये. थांबा ना, मला बोलू द्या ना प्लीज. नाही नाही, तुम्ही बोला हो. मी आपलं सांगितलं हो. अरे हो, मला बोलू द्या ना रे. बोला, मला काय करायचं. ए थांब. मग बोला सर हा. बोल बोल. तर काय आहे आपला विषय? वेळेचा सदुपयोग. लक्षात घ्या, वेळ. आता ही वेळ ओळखायची कशी? चांगली वेळ, वाईट वेळ, ती मॅनेज कशी करायची, हे कसं करायचं मी तुम्हाला सांगणार. मला सांगा, तुमच्या हातात घड्याळ आहेत? हो. कोणाकोणाच्या आहेत? सगळ्यांच्या आहेत. उत्तम. मला सांगा आता वेळ काय आहे? मी सांगते. मी दुपारचे 12 वाजलेत. नाही 9 वाजले दे. नाही नाही, 3 वाजले. माझ्याकडे ईस्ट वाजलेत. ईस्ट वाजले? ईस्ट. अरे हो, काय यंत्र घालून आलाय हा? ईस्ट वाजलेत सांगतो. हो, काय यंत्र आहे हातात? हो का? ए गप. सांगा त्यांना, प्लीज सांगा त्यांना. हो, काय यंत्र घालून मला वेळ सांगतायत ईस्ट वाजलेत? अरे नका ना असं करू. आणि मुळात एक थोडंसं भान ठेवा रे. संध्याकाळी 7चा टॉक शो असं म्हणून 12, 3, 9 सांगताय तुम्ही मला. 7चा talk- काय? माझ्या घड्याळाचा तास काटा मोडलाय म्हणून मी मिनिट काटा मोडला आणि त्याने तास काटा काढण्याचा प्रयत्न केला. का? कारण काट्याने काटा काढता येतो ना सर. हा हा हा, लेखक बनशील वेडा. ओय. ओय. काय वेडे आहात का जरासे? काय बोलताय तुम्ही? काट्याने काटा काढल्यावर त्याला काय काटा कळणार आहे? सर मी येतो. का 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 तुम्ही खूप हसवताय. बस चाले. एक थोडस हे सर आज नका जरा ना. आज वेगळं आहे जरा थोडस. उगाच काहीतरी बोलतात, मला कळत नाही. त्यांना शांत बसायला सांगा ना. लक्ष देऊ नका. मी तुम्हाला वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल काहीतरी सांगायला आलोय. लक्ष, फार महत्वाची गोष्ट आहे वेळेचं व्यवस्थापन. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे काय? तर वेळेचं व्यवस्थापन म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये टाइम मॅनेजमेंट म्हणतो. आणि उर्दू मध्ये वल्ला उल्ला. गरजच नाहीये त्याचे. नाही नाही, मी आजकाल ना उर्दू शिकतोय ना. उर्दू शिकतोय मी. परवाच मी एक शेर केला. अर्ज क्या है. अरे ईर्षाद ईर्षा.
तोहर खटिया के बगल में हमार खटिया। चले गुटुर गुटुर करते हैं। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.